Where vision meets action, change happens. आज सिटी टॉक्समध्ये आपले जे गेस्ट आहेत ते विजनरी लीडर आहेत, ज्यांनी वारसा आणि नाविन्य याचा समतोल साधलेला आहे. मिस्टर अजिंक्य फिरोदिया सर, व्हाईस चेअरमॅन आणि MD ऑफ कायनेटिक ग्रुप. त्यांनी त्यांच्या कंपनीला स्कूटरपासून जागतिक ऑटो कंपोनंटमध्ये रूपांतरित केलेलं आहे. EV क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांनी आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच प्रवासाबद्दल आणि अशा चेंज मेकरच्या लाईफ स्ट्रगल आणि सक्सेस स्टोरीज बद्दल सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमची होस्ट RJ शोषणाली आणि आज आपले गेस्ट आहेत मिस्टर अजिंक्य फिरोदिया सर. सर नमस्कार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. मला खूप आनंद होतोय की तुम्ही मला इकडे बोलवलंय. थँक्यू सर. आणि आम्हाला पण खूप छान वाटतंय. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते एक एंटरप्रेन्युअर आहेत, ते कमाल लीडर आहेत. पण ना आपण थोडं बालपणीमध्ये जाऊयात. सो तुमच्या लहानपणी तुमच्या टॉयज कलेक्शनमध्ये कार जास्त होत्या की बाईक्स जास्त होत्या? माझं बालपण म्हणजे 80s आणि 90s. तेव्हा टॉयजच खूप कमी होते. सगळे बाहेर जाऊन आम्ही खेळायचो. बरेच मित्र घरी यायचे तर स्विमिंग, व्हॉलीबॉल, क्रिकेट हे सगळं ॲक्टिव्हिटीज आम्ही करायचो. स्कूलला शाळेत पण आम्ही सायकलवर जायचो. शाळेवरून लुनावरून कायनेटिक असं. बाईक्स इज द आन्सर बिकॉज ऑफ दॅट. क्या बात. ॲक्च्युली माझा जो पुढचा प्रश्न होता की आज आपण जर पाहिलं तर लहान मुलांकडे टॅबलेट्स आणि सगळे गॅजेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम त्यांचा सगळ्यात जास्त वाढलेला आहे आणि आपल्या वेळेस थोडी गोष्टी वेगळ्या होत्या. तर आता तुम्ही म्हणालात की बाईक्स आणि मग त्यावर तुमची आपण म्हणूयात की लहानपणाचा प्रवास जास्त झालेला आहे. एखादी अशी आठवण आठवतीये का लहानपणीची की बापरे तेव्हा दंगा केला होता आणि मग खूप ओरडा पडणार याची भीती वाटायला लागली होती? मला 1995 मध्ये कायनेटिक पाहिजे होती व्हेन आय वेंट ऑन द 11th ग्रेड आणि मला तर वाटलं मला मिळेलच कायनेटिक. पण माझे वडील म्हटले नाही, तुला कायनेटिक पाहिजे तर 10वी तुला 90% मिनिमम मिळायचे होते. सो आय हॅड टू रिअली वर्क फॉर इट. आय केम व्हेरी क्लोज अँड देन आय वॉज इन ट्रबल की काय करायचं. तर मग मी माझ्या आईला कन्व्हिन्स करून बिना त्यांना सांगून डीलरकडे जाऊन बुक करून आणली माझी कायनेटिक. सो ती तुमची फर्स्ट बाईक होती? दॅट वॉज माय फर्स्ट स्कूटर अँड माय फर्स्ट लव्ह. माझा नंबर मला आठवतोय 1001 माझा कायनेटिकचा नंबर होता. आणि तेव्हा माझ्या सगळ्या फ्रेंड्स आणि आम्ही खूप हिंडायचो त्याच्यावर. NDA, पाषाण, व्हेरी ब्युटिफुल पुना वॉज, इफ यू रिमेंबर. पर्सेंटेज किती आले होते फायनली? इट वॉज नियर 90 बट आय डिड नॉट क्रॉस द 90 मार्क. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज लहान मुलं असू देत किंवा मोठं असू देत सगळ्यांना ना बाईक्सची क्रेज खूप जास्त असते. पहिल्यांदा बाईक चालवणं किंवा पहिल्यांदा बाईकवरती आपण निघतोय बाबा कुठेतरी, तर हा आपण म्हणूयात की जो आनंद आहे तो तुम्ही केव्हा अनुभवला होता? एकदम सगळ्यात आधी मला आठवतं की मी शाळेत होतो तेव्हा लुना विंग्स नावाची एक मोपेड आली होती आणि ती निळ्या रंगाची होती आणि त्याला लायसन्स नव्हता. तर सायकल पासून ती लुना विंग्स चालवणं आणि स्लोपवरून वरती जाणं अँड द सेन्स ऑफ फ्रीडम तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतोय आला होता. आणि दुसऱ्यांदा जेव्हा कायनेटिक मी विकत घेतली होती 11वीत, आम्ही स्कूल सोडून कॉलेजमध्ये पण आलो होतो. क्लासेस बंक करायची मजा यायची तेव्हा आणि सगळे मित्र जायचे इकडे तिकडे. तर तेव्हा दॅट वॉज द सेन्स ऑफ फ्रीडम दॅट वी गॉट ॲट दॅट पॉईंट. पण तुमच्या घरात डिनर टेबलवरती कुठल्या गोष्टीवरती सगळ्यात जास्त डिस्कशन होतं? दाल चावल की पेट्रोल डिझेल EV वरती? माझे वडील जे आहेत पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया, त्यांचं निकनेम आहे मिस्टर गुगल. कारण की त्यांना सगळ्यांबद्दल सगळं माहिती आहे. हिस्ट्री, जॉग्रफी, ट्रिव्हिया, त्यांना सगळ्यांबद्दल सगळं माहिती आहे. तर अजूनही रोज काहीतरी नवीन नवीन सांगत असतात. अँड ही नोज मेनी थिंग्स अँड इट इज ऑलवेज इंटरेस्टिंग टू हॅव डिनर. आणि मग करंट अफेअर्स, पॉलिटिक्समध्ये काय चालू आहे, पेपरमध्ये काय चालू आहे. कारण की कामात तर आम्ही दिवसभर काम करत असतो पण घरी येऊन नवीन मिस्टर गुगल बरोबर आम्हाला वेगळं ऐकायला मिळतं. अजिंक्य सर, तुमची पूर्ण फॅमिली जी आहे ते बिझनेस बॅकग्राऊंडमधनं आहे आणि तुमची आई ही मेडिकल फील्डमधली होती. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमचं करिअर निवडायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन झालं का की आपण बिझनेस करायचा की मेडिकल फील्डमध्ये जायचं? नाही, मला कधीच कन्फ्युजन झालं नव्हतं. कारण की मला छोटा असताना पण बायोलॉजी कधी जमलं नव्हतं आणि मी क्लिअर होतो की माझी आई खूप छान डॉक्टर आहे आणि शी लुक्स आफ्टर मी व्हेरी नाईसली. पण मला डॉक्टर जमणार नव्हतं. मला नेहमी बिझनेस, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल याच्यात आधीपासूनच पॅशन होता आणि मला माहिती होतं की दिस इज माय लॉंग टर्म गोल. म्हणून मी अमेरिकेत पण गेलो होतो पण मग परत येऊन बिझनेसमध्ये जॉईन केलं होतं मी.
पेरेंटिंग बद्दल मला जाणून घ्यावंसं वाटतंय. कोण स्ट्रिक्ट होतं, म्हणजे आई की बाबा? स्ट्रिक्ट खरं म्हणजे कोणीच नव्हतं. आमच्या घरात वातावरणच असं होतं की खूप अभ्यास करायला पाहिजे आणि स्टुडंट म्हणजे अभ्यास करणे. आणि माझे मॉम डॅड दोघं बोर्डात आले होते, माझे 3 बहिणी होत्या ते पण बोर्डात आले होते, ते खूप अभ्यास करायचे. तर ओव्हरऑल वातावरणामुळे ते स्ट्रिक्टनेस यायचा आणि त्याच्यामुळे अभ्यास पण करायला लागायचा, खेळायला पण लागायचं. आणि दिस इज हाऊ द कल्चर ऑफ द हाऊस वॉज. सो त्याचं प्रेशर कधी वाटलं का की ते सतत बोर्डात आले, तेही आलेले आहेत आणि ही लेगसी आपल्याकडनं थांबायला नको कुठे? हो, अजूनही येतं मला प्रेशर त्याच्याबद्दल. मला तेव्हा पण म्हणायचे तू पण येणार का बोर्डात आणि तू पण हे करणार का. तर प्रेशर वॉज ऑलवेज देअर, बट पॉझिटिव्ह प्रेशर विच लीड्स अस टू परफॉर्म. सो नथिंग रॉंग विथ इट. सो तुमचे बाबा पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया सर, ज्यांना एक्सलन्स इन ट्रेड आणि इंडस्ट्रीमध्ये 2012ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते मला जाणून घ्यायचं आहे की वडील आणि मुलाच्या नात्यामध्ये बऱ्याचदा आईला मध्यस्थी करावी लागते, ती मेडिएटर असते. तर तुमचं रिलेशनशिप बाबांसोबत कसं होतं? माझे बाबा इनफॅक्ट घरी खूप सॉफ्ट आहेत. आणि ते यायचे तेव्हा खूप बिझी असायचे. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा कायनेटिक हा प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि वाढत होता, म्हणून ते खूप बिझी असायचे आणि खूप कमी भेटायचे. म्हणून ते जेव्हा यायचे आम्ही खूप खुश व्हायचो. की आमच्या आयुष्यात असं होतं की रिपोर्ट कार्ड म्हणजे आई साईन करणार, पण मॅथमॅटिक्समध्ये 100वर 100 मिळाले तरच वडील साईन करणार. सो वी हॅड ऑल दीज रूल्स. आणि ते संडेला क्विज घ्यायचे की तुम्ही न्यूजपेपर वाचा आणि काय चाललंय त्याच्यावर मी क्विज घेणार. सो ही यूज्ड टू डू सम व्हेरी नाईस थिंग्स. या आणि त्याच्यामुळे ते स्ट्रिक्ट तर नव्हते आणि आईला कधी मीडिएट करायला लागलं नव्हतं. आणि जनरली सगळं म्हणजे इट वॉज अ व्हेरी नाईस थिंग. आय हॅड अ व्हेरी ब्युटिफुल चाइल्डहुड. तुमच्या बाबांकडनं तुम्हाला बिझनेससाठी असा कुठला लाईफ टाईम मंत्र मिळालेला आहे किंवा त्यांनी सांगितलंय की या गोष्टीला कायम लक्षात ठेव जेव्हाही तुम्ही बिझनेस कराल तेव्हा? माझे वडील म्हणजे त्यांना काम करायला खूप आवडतं. अजूनही ते 81-82 आहेत. ते रोज सकाळी 8:30ला जातात, संध्याकाळी 7 वाजता घरी येतात. त्यांना नवीन नवीन करायला खूप आवडतं, इनोव्हेशन करायला खूप आवडतं, खूप हार्ड वर्किंग आहे. तर हे सगळं आम्ही ऑटोमॅटिकली शिकलो आहे त्यांच्याकडून. पण त्यांच्याकडून मी काय शिकलो आहे की डिटेलमध्ये जायला पाहिजे. वरून वरून नाही काम करायला पाहिजे, डिटेलमध्ये जायला पाहिजे, सगळं स्वतःहून कळायला पाहिजे, सगळ्यांचं ऐकायला पाहिजे ते नेहमी म्हणतात. आणि मग मनाचं करायला पाहिजे की टेक द ॲडवाईस फ्रॉम एव्हरीबडी अँड देन डू वॉट यू थिंक इज राईट. अँड आय थिंक दॅट हॅज रिअली गिवन मी द गुड कॉन्फिडन्स. दुसरं असं आहे की त्यांनी मला आधीच रिस्पॉन्सिबिलिटी दिली. त्यांनी नेहमी कॉन्फिडन्स दाखवला. त्यांनी म्हटलं तू तुझ्या हिशोबाने कर, मी तुझ्या मागे आहे. सो दॅट रिअली गिव्स अ लॉट ऑफ स्ट्रेंथ टू समवन की हो मग मी स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकतो, मी पुढे जाऊ शकतो. आणि आहेत वडील आहेत काय झालं तर. मला असं वाटतं की ही गोष्ट लिडरशिपसाठी खूप महत्त्वाची असते, राईट? हो, बिकॉज इन दी एंड सगळं रिस्पॉन्सिबिलिटीवर असतं आणि सगळ्यांचे विजन्स वेगळे असतात आणि सगळ्यांची स्टाईल वेगळे असतात. तर म्हणून लीडरशिपसाठी आणि सक्सेससाठी सगळ्यांनी आपले मिस्टेक्स करून मग एकत्र आपल्यात इन युअर ओन वे करायला लागतं. व्हेरी ट्रू सर. सर, कायनेटिकची सुरुवात ही एक 2 व्हीलर मॅन्युफॅक्चरर म्हणून सुरू झाली होती आणि तुमच्या अंडर जे आहे ते एक मेजर कंपोनंट आणि EV टेक प्लेअर जे आहे ते झाल्यामध्ये बदललेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही जी लेगसी आहे तुमच्या बिझनेसमधली आणि जे रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं ते तुम्ही कसं मॅनेज केलं, तो फेज कसा होता? मला वाटतं की कायनेटिक या शब्दानी लेगसी जे तुम्ही म्हणतात म्हणजे लोकांना खूप प्रेम आहे. आमच्या एम्प्लॉईजला पण खूप प्रेम आहे त्या ब्रँडबद्दल. कायनेटिक लुना, कायनेटिक DX जेव्हा आली तेव्हा एकदम चेंज केली होती लोकांना. सो दिस लेगसी इज अ व्हेरी बिग ॲडव्हान्टेज की लोक म्हणजे आमचे एम्प्लॉईज पण आमच्यावर 30, 40, 50 वर्ष आहेत आणि ते आमच्याबरोबर राहत आहेत आणि आमच्याबरोबर काम करत आहेत. इंजिनिअरिंगचं ओव्हरऑल कल्चर आहे. तो आय एम व्हेरी ब्लेस्ड टू हॅव दिस लेगसी. ॲट द सेम टाईम ही लेगसी म्हणजे पर्पस देते की ही इतकी मोठी लेगसी आहे आपली आणि इतकं चांगलं नाव आहे आणि इतके एक्सपेक्टेशन्स आहेत लोकांकडून, तर ही लेगसी आपल्याला पुढे घ्यावी. माझ्या वडिलांनी काहीतरी केलं होतं ती मी पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे काय चॅलेंजेस आले, वेदर इट इज द ट्रान्सफॉर्मेशन की आता एव्हरी कंपनी गोज थ्रू ट्रान्सफॉर्मेशन की आता आपण बिझनेस मॉडेलमध्ये ऑटो कंपोनंट करू, तर लोकांनी मला नेहमी सहाय्यता केली, कॉन्फिडन्स दिला, माझ्याबरोबर काम केलं त्यांनी आणि मग आम्ही हे करू शकलो. आणि जेव्हा हे करू शकलो तेव्हा नवीन नवीन मग प्रोजेक्ट्स अजून करून आता परत स्कूटर्स करणे आणि EVमध्ये करणे, याच्यात कॉन्फिडन्सनी वी आर गोईंग अहेड. सो आय थिंक आय हॅव बीन एबल टू बॅलन्स द लेगसी अँड यूज इट ॲज अ स्ट्रेंथ
टू डू द रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन. अमेझिंग सर. सर मी हे एक नोटीस केलेलं आहे की जे ग्रामीण भागात येतात किंवा जे स्मॉल टाउन टॅलेंट आहे त्यांचं इनोव्हेशनला तुम्ही नेहमीच प्रेज केलेलं आहे. तर तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये असे कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर केल्या आहेत? जेव्हा माझ्या वडिलांनी कायनेटिक सुरू केलं तेव्हा त्यांना सांगितलं होतं की एक बॅकवर्ड एरियामध्ये सुरू करा, जिकडे इंडस्ट्री नाही आहे. तर म्हणून आमचं जे गाव होतं अहिल्यानगर, तिकडे आम्ही ती फॅक्टरी चालू केली होती आणि ती त्या अहिल्यानगरची पहिली फॅक्टरी होती. तेव्हा 70s मध्ये काही पण वेंडर्स नव्हते, कुठले पण काही पण नव्हतं, सगळ्यांना आम्हाला स्वतःहून करायला लागलं होतं. आणि आज पण आमची मेन फॅक्टरी तिकडेच आहे आणि स्कूटर्स आणि ऑटो कंपोनंट्स आम्ही तिकडेच करतोय. आणि जे अहिल्यानगरमध्ये इनोव्हेशन आहे आणि जे पुणे, बॉम्बे, न्यूयॉर्कमध्ये इनोव्हेशन आहे ते खूप वेगळं असतं. इकडे आपण आयडियाज इनोव्हेट करतो, टेक्नॉलॉजी इनोव्हेट करतो. तिकडे आपण एक्सिलन्स इनोव्हेट करतो, कॉस्ट इनोव्हेट करतो. जे लोक आहेत ना त्यांना दे अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ मनी, दे अंडरस्टँड की हार्डवर्क. म्हणून कसं चांगल्या कॉस्टमध्ये करावं किंवा चांगल्या क्वालिटीमध्ये करायचं का, छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट जे जॅपनीज कल्चरमध्ये कायझेन म्हणतात ते त्यांना खूप आवडतं. कारण की त्यांना आपुलकी येते आपल्या कंपनीबद्दल, कारण की दे आर व्हेरी प्राऊड दॅट दे आर पार्ट ऑफ कायनेटिक. आणि म्हणून आय थिंक द स्मॉल टाउन इनोव्हेशन इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द बिग टाउन इनोव्हेशन अँड टुगेदर इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग फोर्स. कमाल. सर कायनेटिकची लेगसी जर आपण पाहिली तर पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मोबिलिटी फीचरमध्ये कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं जातं त्याबद्दल सांगाल का? पुण्याला इंडियाचं डिट्रॉइट म्हटलं जातं अँड ऑल द ऑटोमोबाईल स्टार्टेड फ्रॉम पुणे. पुण्यात आजही खूप मोठ्या कंपनीज आहेत, टाटा, मर्सिडीज बेन्झ, बजाज, फोर्स मोटर्स, कायनेटिक. लॉट्स ऑफ द कंपनी स्टार्टेड इन पुणे. म्हणून पुणे आणि महाराष्ट्र हे लीडिंग ऑटोमोबाईल देशातले आहेत. मार्केट बघितलं जाय तर पुणे वर्ल्डची नंबर 1 टू व्हीलर मार्केट आहे. जितके टू व्हीलर पुण्यात विकतात तिकडे अजून कुठे नाही विकत. कॉलेजेस आहेत, फॅमिलीज आहेत, सेफ प्लेस आहेत. तर पुणे विल ऑलवेज बी आवर मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट फेवरेट मार्केट. कायनेटिकला पण आधी पुण्यातच सक्सेस आम्ही केलं होतं आणि त्याच्यात पण ओशो आणि कोरेगाव पार्क आणि टिळकनगर आणि सगळीकडे दे हॅड गिव्हन अस थम्स अप. तर पुणे विल ऑलवेज बी द मोस्ट इम्पॉर्टंट मार्केट. अँड सिमिलरली महाराष्ट्र टुडे अकाउंट्स फॉर 20 to 25% ऑफ द ऑटोमोबाईल मार्केट. म्हणजे दर 4 गाड्यातली 1 गाडी महाराष्ट्रात विकली जाते आणि बनली पण जाते. सो आय थिंक इट इज अ व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट फॉर अस टू बी अ पार्ट ऑफ दिस सिटी. लवली. आपण आता जेव्हा ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल बोलतो आहोत तर पुण्याच्या कल्चरल लेगसीमध्ये सुद्धा फिरोदियांचा खूप मोठा वाटा आहे आणि अनेक कलाकार जे आहेत ते घडलेले आहेत आणि त्यांना खूप अभिमानाने सांगतात, हो आम्ही फिरोदिया करंडकमधनं आलेलो आहोत. त्यामुळे फिरोदिया करंडक जिंकणं ही एक वेगळ्या लेवलची अचीवमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी होता येणं ही सुद्धा एक खूप मोठी आपण म्हणूयात ना सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला. फिरोदिया करंडक ही स्पर्धा माझ्या वडिलांच्या आई म्हणजे माझ्या दादींनी आणि एक कुलकर्णी आहेत त्यांच्या एकत्र त्यांनी सुरू केली होती. त्यांना खूप आवड होती नाटकाची आणि त्यांना वाटायचं की नाटक म्हणजे म्युझिक, डान्सिंग, सिंगिंग, डायरेक्शन सगळं एकत्र. तर पुणे फिरोदिया करंडकमध्ये सगळं ऑफ द स्टुडंट बाय द स्टुडंट असतं आणि 50 वर्ष हे चालू आहे. आणि जे काही आमचे चीफ गेस्ट आलेत, राज कपूर साहब, दिलीप कुमार साहब, सुनील दत्त साहब, आता मनोज बाजपेयी रिसेंटली, ते म्हणतात की असं त्यांनी कधी स्पर्धा पाहिलीच नाही आहे. कारण की लोक गातात, एन्जॉय करतात अँड इट्स रिअली वंडरफुल दिस टू प्रमोट दिस. मला हे खूप भारी वाटलंय. म्हणजे सरांच्या आजीनी हा विचार केला म्हणजे आपण म्हणूयात की किती ॲडव्हान्स विचार करणारे आणि किती त्यांचा लार्ज पर्स्पेक्टिव्ह होता की असं काहीतरी केलं पाहिजे कलाकारांसाठी आणि ते सुद्धा एका स्त्रीने विचार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूपच ॲडव्हान्स फॅमिलीमधून तुम्ही आलेला आहात जे विचारांनी प्रगल्भ आहेत. आणि जसं मी नाना पाटेकर सरांचं पण एक कोट वाचलं होतं की माझ्या वेळेस अशा स्पर्धा नव्हत्या, मला कॉलेजमध्ये असतानाच अशा स्पर्धेचा भाग व्हायला मिळालं असतं तरी मला
खूप मोठी गोष्ट वाटली असेल. त्यामुळे खुद नाना पाटेकर सर जेव्हा असं म्हणतात आणि इतर दिग्गज कलाकार मंडळींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा फिरोदिया करंडकचा भाग असाल तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्यात चांगलं याच्यात असतं की मोस्टली जे विनर्स असतात ते इंजिनिअरिंग कॉलेजमधून असतात, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, VIT, MIT. So the engineers also get a chance to show their cultural side, which I think is very interesting. इंजिनियर मध्ये लपलेला आर्टिस्ट फिरोदियामुळे समोर येतो असं पण म्हणूयात आणि त्यातलेच एक आर्टिस्ट आपल्यासोबत पण आहेत आता इथे. सर, मी तुमच्या TEDx टॉकमध्ये आणि ब्लॉगमध्ये हे वाचलेलं आहे, एंटरप्रेन्युअर्ससाठी उपकर्मा ही जी फिलॉसॉफी आहे ती फार महत्त्वाची आहे, जेणेकरून तुम्ही डिसिजन मेकिंग तुम्हाला घेताना खूप सोपं होतं. तर याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. उपकर्म म्हणजे मिनिंगफुल चेंज, उपकर्म म्हणजे न्यू बिगिनिंग्स, आणि ऑन्ट्रप्रनरशिप ऑल्सो म्हणजे नवीन बिगिनिंग, न्यू चेंज, मिनिंगफुल चेंज, काहीतरी वेगळं करणं, काहीतरी चांगलं करणं, काहीतरी इनोव्हेट करणं आणि पुढे घेणं. चाइल्डहूडपासून मला ऑन्ट्रप्रनरशिपची खूप आवडायची. मी एक छोटा होतो तेव्हा एक रेनबो नावाची एक लायब्ररी उघडली होती आणि मी त्याच्यातून माझे कॉमिक्स जे होते ते मी द्यायचो रेंटला. फटाके विकलेच बॉय स्काउट्समधून आणि तिकडून माझी ऑन्ट्रप्रनर जर्नी झाली. आणि ऑन्ट्रप्रनरशिप जेव्हा आपण करतो, जेव्हा नवीन काही करतो, तेव्हा तुम्हाला जे काय करायचं आहे, तुमची लेगसी पुढे घेऊन जायची आहे, तुम्हाला लेगसी क्रिएट करायची आहे, त्याचा तुम्हाला एक चान्स मिळतो. आणि म्हणून द उपकर्म आणि ऑन्ट्रप्रनरशिप दे आर व्हेरी मच रिलेटेड. त्याच्यावर खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही. आणि हे पण छान ऐकायला मिळालं आहे की म्हणजे लहानपणापासून असे म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सत्सा सरांची जी ऑन्ट्रप्रनरशिप होती ती लहानपणापासून सुरू झाली. आणि बघा, तुमचे मुलं जर असं काही करत असतील तर ते इंटरेस्टिंग असेल, फ्युचरमध्ये ते असं काहीतरी मोठं घडवू शकतात. सर, आपण जर आज पाहिलं तर लाईफमध्ये ना आपल्या प्रत्येकाच्या सक्सेस आणि फेल्युअर हा ग्राफ खालीवर होत असतो. तर जसं सक्सेसमधनं आपल्याला आनंद मिळत असतो तसं फेल्युअरसुद्धा आपल्याला खूप काही शिकवणार असतं. त्यामुळे मला हे जाणून घ्यावंसं वाटते की तुमच्या लाईफमधलं असं कुठलं फेल्युअर होतं ज्याच्यासाठी तुम्ही प्रचंड ग्रेटफुल आहात की बरं झालं हे झालं. याच्यात मला एक सेइंग म्हणायचं असेल, मी अमिताभ बच्चनचा खूप मोठा फॅन होतो आहे आणि ते नेहमी म्हणायचं, मन का हुआ तो अच्छा, मन का नाही हुआ तो और भी अच्छा. म्हणजे की कधी कधी जसं पाहिजे तसं नाही होत, कधी कधी फेलियर होतो, पण त्या फेलियरमध्ये गॉडचा मोठा प्लॅन असतो, ते आपल्याला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातात. मला आठवतं की एक आम्ही खूप मोठा प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यात खूप आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती आणि खूप त्याचं प्रोजेक्शन होणार होतं. एका कस्टमरसाठी आम्ही गिअरबॉक्स बनवणार होतो आणि थोड्या वेळानंतर ते झालं नाही आणि कस्टमरचे पण प्रोडक्ट सक्सेस झालं नाही, म्हणून आमचे पण ते प्रोडक्ट गेलं नाही आणि खूप आम्ही इन्व्हेस्ट आणि मेहनत केली होती, पण ते पुढे गेलं नाही. पण त्याच्यावरून आम्हाला कळलं की स्ट्रॅटेजिकली आम्ही काय करायला पाहिजे, एक्सपोर्टवर फोकस करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सिस्टम अपग्रेड करायला पाहिजे, या इन्व्हेस्टमेंटचा दुसरीकडे कसा आपण यूज करायचं ते करायला पाहिजे. अँड दॅट गेव अस द लेसन की स्ट्रॅटेजीनी पुढे जायला पाहिजे अँड दॅट विल गेट द सक्सेस. ग्रेट सर, खूप मस्त. आणि सध्या सर मार्केटमध्ये ना अनेक जण खूप खुश आहेत कारण की कायनेटिकने DX EV लॉन्च केलेली आहे आणि त्याला पण उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे त्याबद्दल मला जाणून घ्यावं असं वाटतंय. हा खूपच छान प्रोजेक्ट आहे आमचा. कायनेटिक DX जी आधी लेजेंडरी होती, ज्याच्यात आपण सगळ्यांची पहिली स्कूटर, तुमच्या वडिलांची, आमची सगळ्यांची पहिली स्कूटर होती, ती आम्ही परत आणली आहे आणि जुलैच्या एंडमध्ये आम्ही लॉन्च केली आहे. या महिन्यापासून आम्ही पुण्यात डिलिव्हरी सुरू करतो आहे आणि स्कूटरला खूपच चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. त्याच्यात स्ट्रॉंग मेटल बॉडी आहे, चांगली मोठी बॅटरी आहे. ही स्कूटर करताना याचं कंट्रोलर, बॅटरी, मोटर सगळ्यांची आम्ही नवीन लाईन आणली आहे, सगळ्यांची नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे आणि खूपच छान ही स्कूटर आली आणि लोकांनी खूपच त्याला थम्सअप दिला आहे. तो वी आर व्हेरी एक्सायटेड अबाउट द लॉन्च. अमेझिंग. सर, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटो कंपोनंट्स सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर AIचं अडॉप्शन आता खूप फास्ट पद्धतीने होत आहे. म्हणजे जसं प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स आहे, रोबोटिक्स आहे किंवा ऑटोमेशन आहे, तर तुमच्या मते AI एक कॉस्ट सेव्हिंग टूल आहे की एक इनोव्हेशन ड्रायव्हर आहे? AI इज इनएव्हिटेबल आणि AI शुड बी युज्ड. AI तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांकडे AI आला आहे आणि असणार आहे. अँड इट इज द चेंज दॅट वी हॅव टू एम्ब्रेस. AI माझ्यासाठी द बेस्ट यूज ऑफ AI इज हाऊ टू यूज इट टू इम्प्रूव्ह क्वालिटी. कॉस्टसाठी नाही, इंडिया इज अ लो कॉस्ट डेस्टिनेशन. आपण आपली जी कॉस्ट आहे आणि अमेरिकन युरोपची जी कॉस्ट आहे त्याच्यात 10 पट अंतर आहे. तर तिकडे मशीन महाग आहे पण लेबर महाग नाही आहे आपल्याकडे.
पण AI आपण एक्झॅक्ट प्रिसाईज ऑटोमेशननी आणि AIनी एक्झॅक्ट प्रिसाईज क्वालिटी करू शकतो. म्हणजे जे मिस्टेक्स कधी कधी आपली लोक करतात की हे मिस झालं, वेल्डिंग मिसिंग झालं किंवा हा नट चांगला नाही लागला, तिकडे ऑटोमेशन केलं आणि क्वालिटी एन्श्योर केली तर इट विल बी मच बेटर. ह्युमन एरर कमी होईल, त्यामुळे ह्युमन एरर कमी होईल आणि क्वालिटी चांगली होईल. सो द वर्क पीपल विल डू बट द ऑटोमेशन विल एन्श्योर क्वालिटी. अमेझिंग. जर आपण जागतिक पातळीवरती पाहिलं तर ट्रम्पनी H-1B पॉलिसीमध्ये बदल केलेले आहेत आणि त्यामुळे भारतामधले जे स्किल इंजिनियर्स आहेत आणि जे मॅनेजर्स आहेत तर त्यांना US जाताना आता प्रचंड चॅलेंजेसला फेस करावं लागतं आहे. तर भारतासाठी सर हे डोमेस्टिक इनोव्हेशन इकोसिस्टम करता ब्लेसिंग ठरू शकतं का की त्यांचं न जाणं? आय थिंक हे खूप मोठं ब्लेसिंग आहे इंडियासाठी अँड वी मस्ट कॅपिटलाइज ऑन इट. आज अमेरिकाच्या सगळ्यात मोठ्या कंपन्या तुम्ही पाहिल्या त्याच्यात सगळ्यात हेडवर सगळे आपण इंडियन्स आहोत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, सो मेनी ऑफ देम. पण लोक इकडून का जातात तिकडे, याला ब्रेन ड्रेन प्रॉब्लेम म्हणायचे. आणि तिकडे लोक का जातात, कारण की तिकडे त्यांना पोटेन्शियल आहे तर त्यांना वरती जायला मिळतं, त्यांना सॅलरी चांगले मिळतात, त्यांना लाईफस्टाईल चांगली मिळते, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळतं, रस्ते चांगले मिळतात. आता आपण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर इकडे निर्माण केला आणि मेरिटोक्रॅटिक सोसायटी निर्माण केली वेअर लॉ इज सिम्पल अँड प्रमोटिंग द इनोव्हेशन अँड कल्चर. तर सगळे लोक इकडेच राहतील. सगळे लोक तिकडे जातात, म्हणतात मला इंडियाची आठवण येते, इंडियाची आठवण येते. तर का नाही आपण इंडियातच हे सगळं करून आपली जी टॅलेंट आहे आणि आपले जी लोक आहेत त्यांना वरती घेऊन इंडियालाच वरती घेऊन जाऊ. आय थिंक इट्स अ व्हेरी बिग ॲडव्हान्टेज दॅट वी कॅन कॅपिटलाइज ऑन. अगदी बरोबर आहे सर. आणि आता जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये GST कट अनाउन्समेंट देखील झालेले आहेत. तर एका अर्थाने जे आपल्या शहरातले एंटरप्रेन्युअर्स आहेत किंवा जे बिझनेसमॅन्स आहेत त्यांच्यासाठी हा एक थोडा पॉझिटिव्ह बदल आहे, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे. तर तुमच्या मते EV ॲडॉप्शन आणि कस्टमर डिमांड जे आहे याचा फायदा होणार आहे का GST कटमुळे? हो, खूप फायदा होणार आहे. पूर्ण इंडियाला फायदा होणार आहे. खूपच छान GST कट इज अ व्हेरी गुड मूव्ह. 28% पासून 18 आणि 18% 9 मध्ये आलाय तर लोक स्पेंड करतील. दे विल गो आउट, दे विल बी एबल टू अफोर्ड बेटर थिंग्स. 2 व्हीलरवाले 4 व्हीलर घेतील, 4 व्हीलरवाले जास्ती वेगळे चीजे घेतील. सो होल इकॉनॉमी विल ग्रो इन अ व्हेरी बिग वे. तर आणि मग सगळ्याच इंडस्ट्री बेनिफिट होतील. बाय ओनली EV तर ट्रान्झिशन नॅचरल आहे आणि EVचं ट्रान्झिशन ऑलरेडी होतं आहे. स्कूटरमध्ये 16% ऑलरेडी EV झालं आणि ते 100%वर जाणार आहे, कारण की द फ्युचर जनरेशन अँड द पोल्युशन अँड द व्हॅल्यू फॉर मनी एव्हरीथिंग इज देअर इन EV. बट ॲज अ होल आपलं इकॉनॉमी जी वाढेल त्याच्यामुळे EV पण वाढेल. विल बी अ व्हेरी गुड पॉझिटिव्ह साईन बाय द गव्हर्नमेंट. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये स्वदेशीचा स्वीकार करण्याचा जो आपल्याला एक मेसेज मिळालेला आहे तो आज नाही अनेक वर्षांपासून आपण बघत आहोत की तो दिलेलाच आहे, त्याला आपण आता एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि त्याबरोबरच जेव्हा आपण प्रत्येक लार्ज लेगसीबद्दल बोलत असतो तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये टफ मोमेंट्स येतात, त्याचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि जसं डेप्ट सायकल आहे किंवा मार्केट डिस्ट्रप्शन आहे, तर सर तुमच्या मते कुठलं जर टफ चॅलेंज होतं जे कायनेटिकनी फेस केलं आणि त्या टफ चॅलेंजमुळे तुम्हाला असं वाटलं की अरे यामुळे मी एक लीडर म्हणून किंवा कायनेटिकसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने शेपअप झालं? बरेच टफ चॅलेंजेस होते. एक टफ चॅलेंज होतं जेव्हा आम्ही कंपनी 2 व्हीलरपासून ऑटो कंपोनंट्समध्ये ट्रान्सफॉर्म केली, तेव्हा लोकांचं कल्चर बदलायला लागलं, फॅक्टरीचं लेआउट बदलायला लागलं, बॅकवर्ड इंटिग्रेट करायला लागलं, मटेरियल कॉस्टवर फोकस करायला लागलं, नवीन कस्टमर्स आणायला लागले, एक्सपोर्टवर जायला लागलं. हे सगळं करून मग आम्ही नवीन बिझनेस निर्माण केला, जुन्याची स्ट्रेंथ ठेवली. त्याच्यात खूप चॅलेंजेस आले, खूप शिकायला मिळालं. बट त्याच्यामुळे कायनेटिकची जी क्वालिटी सिस्टम्स आहेत, जे आउटलुक आहे, जे कॅन डू ॲटिट्यूड आहे, ते सगळं खूप स्ट्रॉंग झालं. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी आता हा नवीन कायनेटिक DX EVचा प्रोजेक्ट केला आहे तेव्हा आम्ही नवीन लाईन्स टाकू शकलो. नवीन बॅटरीची लाईन स्वतःची टाकली आहे, कंट्रोलरची स्वतःची टाकली आहे, मोटरची स्वतःची टाकली आहे. म्हणजे वी आर एबल टू डू मेनी न्यू थिंग्स नाव बिकॉज ऑफ कॉन्फिडन्स जो आम्हाला मिळाला याच्यामुळे. सर तुमच्याकडे वर्षानुवर्षांपासून काम करणारे एम्प्लॉईज असतील आणि आता नवीन जनरेशनमधले सुद्धा अनेक जण असतील, तर दोघांच्या आपण म्हणूयात की ॲटिट्यूडमधला काय फरक तुम्हाला जाणवतो? दोघांच्या ॲटिट्यूडमध्ये एकदमच डिफरन्स आहे. जे आधीची एक्सपिरियन्स लोक आहेत दे आर व्हेरी लॉयल, व्हेरी कमिटेड, त्यांना इंजिनिअरिंग नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे. जी यंग लोक आहेत त्यांच्यात इनोव्हेशन, इलेक्ट्रॉनिक, अंडरस्टँडिंग ऑफ द मार्केट वेगळं आहे. म्हणून माझ्या टीममध्ये
30 इयर पासून 65 इयर पर्यंतचे मॅनेजर्स आहेत. दे आर लीडिंग द कंपनीज डिपेंडिंग ऑन द चेंज. बट आय थिंक इट्स अ व्हेरी गुड मिक्स. सर, जेनझीज बद्दल आता सध्या खूप जास्त बोललं जातं, तर तुमच्यासोबत आहेत का जेनझीज, आणि जेनझीज बरोबर काम करत असताना तुम्ही काय एक्सपिरियन्स करतात? हो, आमच्या कंपनीत जेनझी पण आहे. बर्थडे नावाची एक नवीन कंपनी आम्ही सुरू केली आहे. त्या कंपनी आरजू आणि आदिल ही पुढे घेत आहेत आणि त्याच्यात सगळे एजन्सी आहे. ती क्रिएटिव्ह एजन्सी आहे, डिजिटल एजन्सी आहे. त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे. तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाणार, तिकडे म्युझिक खेळलं जातं आणि ते कधी पण येतात आणि नुसतं फूड ऑर्डर करतात. बट दे आर सो क्रिएटिव्ह and so nice and they bring so much energy. नवीन एम्प्लॉई इव्हेंट्स करतात. एम्प्लॉई इव्हेंट्समध्ये they keep everyone so alive and exciting. It's very nice to have that young culture with us. सर, आज आपण जर पाहिलं तर भारतामध्ये ना स्टार्टअप कल्चर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आणि हर एक बंदा आहे तो असं म्हणतो की आय एम अ फाउंडर, राईट? तर तुमच्या मते स्टार्टअपचा खरा उद्देश काय असला पाहिजे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं की फंडिंगच्या बाबतीत जास्त विचार करणं? आय एम व्हेरी हॅपी विथ द स्टार्टअप सिस्टम. आपल्या गव्हर्नमेंटने खूप चांगलं केलं आहे. स्टार्टअप इंडिया सिम्प्लिफाय केले आहे, हाऊ टू ओपन न्यू बिझनेस. इट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स डुईंग ऑन्टरप्रिनरशिप. तर हे खूप छान चाललं आहे स्टार्टअप इंडिया आणि बरेच लोक स्वतंत्र फाउंडर म्हणत आहेत. हे पण चांगलं आहे कारण की ॲटलिस्ट ॲस्पिरेशन, आता आधी ॲस्पिरेशन असायची की मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये मॅनेजर आहे किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये लागलो आहे, पण आता ॲस्पिरेशन फाउंडर होणं हे झालं आहे आणि हे आपल्यासाठी खूपच चांगलं आहे कारण की बरेच लोक वेगळे आयडियाज करून, लाईक आय सेड, जे ब्रेन ड्रेन प्रॉब्लेम आहे ते असाच सॉल्व्ह होईल. फाउंडर होणं, नवीन बिझनेस करणं इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्या एम्प्लॉईजची, त्यांच्या फॅमिलीजची. तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते बँकेची, तुम्ही डेट घेतलं आहे त्याची. तुमच्यावर बरेच responsibilities असतात. Things can go right, things can go wrong. So I think the becoming a founder and becoming an entrepreneur is about a long-term commitment to business. जसं तुम्ही म्हटलं अप्स अँड डाऊन असतीलच, पण आपल्याला ती लॉंग टर्म कमिटमेंट ठेवून रिस्पॉन्सिबली करायचं आहे. फंडिंग इज जस्ट अ पार्ट ऑफ द गेम. कधी फंडिंग लागतं, कधी नाही लागत, आणि ते पण दुसऱ्यांचे पैसे घेऊन किंवा बँकेचे पैसे घेऊन बिझनेस करणं आणि त्याच्यातून प्रॉफिट कधीतरी करणं आणि लोकांना एम्प्लॉयमेंट देणं, दॅट इज द रिअल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ फाउंडर. अगदी बरोबर सांगितलं सर. जर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधीतरी असा एक क्षण येतो जेव्हा त्याला गिवअप करावं असं वाटतं आणि ते गिवअप करणं जे आहे त्या क्षणी तुम्ही काय विचार करतात आणि त्याला बाउन्स बॅक कसं करतात हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? असं कधी वाटलं होतं? नाही, मला असं कधीच नाही वाटलं. लाईक आय सेड, आय एम अ सिरियल ऑन्टरप्रेनर. माझं मंत्र असा नेहमी असलं की स्टे इन द गेम. टफ चॅलेंजेस येतील, टफ टाइम्स येतील, पण टफ लोकांना काही नाही होणार. नवीन काहीतरी होईल, नवीन बिझनेस निघेल, लर्निंग मिळेल. सो वी हॅव टू स्टे इन द गेम, वी हॅव टू बी स्ट्रॉंग. ऑफकोर्स डझंट मीन की जे नाही चालत आहे त्याच्या मागेच पळत राहणं. समटाइम्स यू हॅव टू चेंज द कोर्स. सो यू कॅन गिव्ह अप द आयडिया बट यू कॅनॉट गिव्ह अप द ऑन्टरप्रिनरशिप. वा वा, खूप भारी थॉट आहे हा. कायम लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल तेव्हा. आणि आता सर सुद्धा ह्या पॉडकास्टला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतील कारण की पुढचे जे आपले सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सरांची आपल्याला अजून वेगवेगळ्या शेड्स ज्या आहेत त्या समजणार आहेत. सो लेट्स गो. सर, आता सिटी टॉक्समध्ये रॅपिड फायर राऊंड आहे, त्यामुळे बघूयात काय काय उत्तर आम्हाला ऐकायला मिळतात. सगळ्यात आधी, पेट्रोल की इलेक्ट्रिक? इलेक्ट्रिक ऑलवेज. ओके. पुण्याच्या ट्रॅफिक जॅममध्ये सगळ्यात जास्त पेशन्स कोणाला ठेवावा लागतो, ड्रायव्हरला की पॅसेंजरला? पॅसेंजरला. ड्रायव्हरला ॲटलिस्ट ही हॅज टू पे अटेन्शन. पॅसेंजर थांबलाय, नुसता बसलाय. बट थँक्यू फॉर रेडिओ. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके सर, जर बिझनेस असेल तर अजिंक्य फिरोदिया यांनी काय केलं असतं? ते टीचर झाले असते, आर्टिस्ट झाले असते, पॉलिटिशियन झाले असते की स्टँडअप कमेडियन झाले असते? स्टँडअप कमेडियन. पुण्याचं फेवरेट स्नॅक तुमचं कुठलं आहे? मिसळपाव की वडापाव की कोल्ड कॉफी? पुण्याचं फेवरेट स्नॅक म्हटलं माझं तर सुप्रीम पिझ्झा. एक शब्द ज्याला घेऊन पुणेकर ऑब्सेस्ड आहेत? अर्धा कप चहा घेणार का? ओके. सगळ्यात जास्त फास्टर काय, ईव्ही चार्जिंग की कॉर्पोरेट डिसिजन मेकिंग प्रोसेस? कॉर्पोरेट डिसिजन मेकिंग प्रोसेस. लवकर डिसिजन घ्यायला लागतात. एक लाईन जी तुम्हाला असं वाटतं की अजिंक्य फिरोदिया यांच्या नावासोबत नेहमी जोडली जाईल? बॉर्न एंटरप्रेन्योर. नाईस. पॉडकास्ट आता संपेल तेव्हा तुम्हाला काय वाटतं की तुमच्या एंट्रीला किंवा एक्झिटला कुठली ट्यून जी आहे तुम्ही चूज कराल? कुठलं गाणं ते असेल? मुकद्दर का सिकंदर. वा. सर, जर आयुष्य हे पॉडकास्ट असेल
तर तुमची क्लोजिंग लाईन काय असेल? स्टे इन द गेम अँड कीप गोईंग. सध्या आपण सगळेजण डिजिटल युगात जगतो आहोत, त्यामुळे बऱ्याच जण आपण शब्दातनं नाही तर इमोजीजमधनं एक्सप्रेस करत असतो. आणि आता इथे तोच इमोजी रिॲक्शन राऊंड आहे. सर, मी तुम्हाला काही सेंटेन्स सांगणार आहे, काही वर्ड्स सांगणार आहे, त्यानंतर तुमची रिॲक्शन ही आम्हाला इमोजीजमधनं सांगाल, ठीक आहे? मंडे मॉर्निंग मीटिंग्स. I love Monday mornings. I love work. I can't wait to get to office. So no Monday blues वगैरे No ना? Monday blues, Monday greens. Okay. Riding a two-wheeler in Pune rains. Okay. GST updates. Very good move. Very good move. When samosas enter a meeting room. Meeting khatam. Instagram reel addiction आहे. ओके. जेव्हा आपले शेजारी जोरदार लाऊड म्युझिक प्ले करतात तेव्हा. लडाख बाईक ट्रिप. For the really cool people, it must be done. It's a great thing. Watching cricket finals. I don't watch cricket anymore. One of the few people who don't watch cricket anymore. School report cards. मला वाटलं कालचं येतं की काय सॉर्टिंग दिस वन. माझ्या दर रिपोर्ट कार्ड मध्ये टीचरनी कॅन डू बेटर असेल लिहिलं. इवन इफ आय वुड कम फर्स्ट शी वुड राईट कॅन डू बेटर. जेव्हा खेळामध्ये कोणी चिटिंग करतं. रूल्स आर रूल्स. तर पाहिलं तुम्ही अतिशय झकास पद्धतीने सरांनी त्यांच्या इमोशन्सला एक्सप्रेस केलेलं आहे थ्रू इमोजीस. आणि आता पुढचा राऊंड जो आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे डिसिजन्स, जिथे तुम्हाला येस म्हणायचं असतं, काही ठिकाणी तुम्हाला नो म्हणायचं असतं, ते करावं लागतं प्रत्येक लीडरला. आणि इथे सुद्धा आता येस नोचा गेम आहे. तर बघूयात यामध्ये काय होत आहे. डू यू सिक्रेटली चेक व्हॉट्सॲप इन बोर्ड मीटिंग्स? ओके. हॅव यू गॉन रायडिंग ॲट मिडनाईट इन पुणे? कुठे? NDA, पाषाण. डू यू बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी? नाही. Not so much. डू यू प्रेफर सोलो ट्रॅव्हल? I love traveling with my family. Have you been addicted to Candy Crush? I've never played Candy Crush. Do you keep a diary or journal? No. Everything is stored here. Nice. Have you ever laughed in a serious meeting? Many times. Many times. Internally for sure. आणि दुसऱ्या लोकांवर पण कधी कधी. Okay. Do you feel nervous before board meetings? No, not nervous. It's a way of learning and getting experience and assessment. City Talks podcast साठी एक्साइटेड होता? Yes. थँक्यू. आणि आता ह्या सगळ्या इमोजीजमधनं शो सोनालीसोबत पॉडकास्ट करताना कसं वाटलं? ओ माय गॉड. थँक्यू सो मच. आणि माझ्यासाठी असा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे बिझनेस लिडरशिप बोलताना खूप गोष्टी असतात माइंडमध्ये आणि आपण त्यांची जर्नी बघत असताना खूप जास्त डेडलाईन्स त्यांना फॉलो करावे लागतात. खूप जणांसाठी त्यांना डिसिजन घ्यायचे असतात आणि त्यातनं सरांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि त्यांची कमाल जर्नी आपल्याला एक्सपिरियन्स करता आली. त्यामुळे मला असं वाटते की जे एंटरप्रेन्युअर्स जे आहेत त्यांनी हा पॉडकास्ट पाहिला असेल, तुम्हाला खूप लर्निंग्स मिळालेल्या असतील. आणि जसं मी म्हणाले की सरांनी जे आहेत ते त्यांच्या आयुष्यात आलेल्या आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. त्यामुळे ही जी एक बेस्ट क्वालिटी आहे ती नेहमी लक्षात ठेवा. थँक्यू सो मच सर. खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमची पॅशन, त्यानंतर तुमचं डेडिकेशन आणि तुम्ही ज्या पद्धतीने फ्युचरचा विचार करतात ते कमेंडेबल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू रेडिओ सिटी. थँक्यू सोनाली फॉर द पॉडकास्ट.